आईची माया मिळेल का? 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 मी घेतलेला अनुभव सांगतो. आई वडील जर लेकरांना बोलले ना काय एक शब्द तर महिना महिना वर्षाने लेकरांना आई बापाचं तोंड सुद्धा बघत नाही, बोलत सुद्धा नाही. पहिलं हे सिटी मध्ये व्हायचं, शहरामध्ये, तर खेडेगावात सुद्धा सोडलं. गेली ना निघून आई, कुठं बघायला मिळते मी पाहिलं. शेवटी सरणावरती आईला पाहिली, मी शेवटी सरणावरती आईला पाहिली. अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली. वेदना तळजात किती घासाली, मी वेदना तळजात किती घासाली. तिला अग्नी डाग देताना जीवाची काहिली, अग्नी डाग देताना जीवाची काहिली, अग्नी डाग देताना जीवाची काहिली. येडू ऐक माझी बोली, तिला पाठवला खाली. येडू ऐक माझी बोली, तिला पाठवला खाली. संकट सारा तुझ्या चरणी जळल का? संकट सारा तुझ्या चरणी जळल का? तुझ्या जवळ येणा माय ग, आईची माया मिळेल का? तुझ्या जवळ येणा माय ग, आईची माया मिळेल का? 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 काळाचं काळचक्र कसं का चालवलं? सुरेशाला सुद्धा तुझ्या जवळ तू बोलवलं. सुरेशाला सुद्धा तुझ्या जवळ तू बोलवलं. सुरेशाला सुद्धा तुझ्या जवळ तू बोलवलं. सुखाचा पारडा का दुःखात तू लवलं, सुखाचा पारडा का दुःखात तू लवलं. त्याला ताच्या जीवनी कुणी विष घालवलं. कुणी कुणी विष घालवलं. कुणी कुणी विष घालवलं. माझ्या त्या लेकरासाठी रवीसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवा. माझा शिष्य आहे, त्याने मला हे गाणं लिहून दिलं. तुझ्या टायमाला मी
माझी आई एक्सपायर झाली आणि 1 महिना झाला होता. आई एक्सपायर झाल्यानंतर 13वा झाल्याच्या नंतर 14व्या दिवशी मला अजून पण चांगलं आठवतंय. मी 10व्याच्या दिवशी असं ठरवलं होतं की आजपासून मी गाणं सोडणार. वडिलांच्या टायमाला सुद्धा मी तेच ठरवलं होतं, पण 8 महिने आई जिवंत होती, नंतर 8 महिन्यानंतर वारली. तर माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द होते की जोपर्यंत सोनू तुझं गाणं जिवंत आहे ना, तुझ्या गाण्याच्या सुरांमध्ये तुझा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी तुझं गाणं बंद त्या दिवशी तुझा बाप मेला असं समजा. म्हणून मी गातो, तळमळीने गातो. मला केवढं येतं केवढं नाही येत मी ह्याच्याकडे लक्ष देत बसत नाही. मला माझा बाप आणि माझी आई जिवंत ठेवायचे म्हणून मी गातो. बाकी काय लोकांना आवडतं काय लोकांना नाही आवडत. बघा तुम्ही रस्त्याने चालल्यावरती लोक नावं ठेवणारे, घोड्यावर चालले तरी नावं ठेवणारे, ती रीत आहे जगाची. पण आईविषयी सांगायचं म्हणल्याच्या नंतरला काळजाचा विषय आहे आई. तिच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर ते शब्द लय कमी पडतात. मी हे गाणं लवकर गात नाही कुठं. मला लिहिताच येत नव्हतं गाणं. 14व्या दिवशी मी कार्यक्रमाला गेलो येरवडे जेलमध्ये. सांस्कृतिक कार्यक्रम असतो तिथे सगळ्या कलाकारांना बोलवलं, तिथे कार्यक्रम केला. तिथं मी लय रडलो, जीव लागला. झुरणीला मी गाणं गायलं. मला माझी आई आठवली की माझी आई वारली 13 दिवस झाले. मी 14व्या दिवशी कार्यक्रमाला आलोय. मला जबरदस्ती नेलं कलाकारांनी, म्हणले तुझी गरज आहे तिथं. मी गेलो, कार्यक्रम करून आलो. 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर माझा 2 नंबरचा भाव आहे, तो आला. मला म्हणला तुला काय वाटतं का नाही? म्हणलं काय रे? जग दुनियाच्या आई वडिलांसाठी गाणे बनवतो. आपला बाप गेला, आपली आई गेली, गाणं नाही बनवलं. तर मी त्याच्या गळ्यात पडून रडलो.